आजच्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये सत्यजित सरांनी ऑलरेडी आपल्या हे टॉपिक डिस्कस केलेले आहेत. तर आत्ता आपण आपल्या SPM महाराष्ट्राच्या ह्या चॅनलवर हे सर्व टॉपिक आपण डिस्कस करूयात. जे महत्त्वाचे टॉपिक आज आपल्याला कव्हर करायचे आहेत तर GS पेपर 2 आणि GS पेपर 3च्या दृष्टिकोनातूनचे हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत. आजचा जो पहिला टॉपिक आहे तर आजच्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जस्टिस यशवंत वर्मा केस. आता जस्टिस यशवंत वर्मा केसचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो काय झालेलं की हे ज्यावेळेस जज होते तर त्यांच्याकडे जजशिप असताना इथे ते कुठेतरी फिरायला गेलेले आणि त्यांच्या घरामध्ये इथे आग लागते. त्यानंतर फायर ब्रिगेड आणि ज्यावेळेस ते तिथे पोहोचतात तर तिथे त्यांना जवळपास 15 करोडची कॅश सापडते. अतिशय मोठी रक्कम होती ती. तर ही कॅश सापडल्यानंतर इथे त्यावर बरेचसे काही इथे वादविवाद झाले. त्यानंतर मग त्यांची अलाहाबादला इथे ट्रान्सफर ही केली जाते. तर अलाहाबादला ट्रान्सफर झाल्यानंतर तिथल्या बार काउन्सिलने त्याला खूप जास्त क्रिटिसाईज केलं. त्यांचं म्हणजे ह्या शब्दात अलाहाबाद बार काउन्सिलने सांगितलं की आम्ही डस्टबिन नाही आहोत की एखाद्या जजवर जे काही हे आरोप आहेत त्याला तुम्ही आमच्याकडे पाठवणार. मग त्याच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला. मग एक कमिटीचं इथे गठन केलं गेलं आणि इथे मग आता त्यांचं इम्पिचमेंट होईल का तर त्या दृष्टिकोनातून कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय असतात इम्पिचमेंटच्या ते आपल्याला इथे बघायचं आहे. आता ज्यावेळेस आपण इम्पिचमेंटबद्दल चर्चा करतो तर जजेसला रिमूव्ह करण्यासाठीचं जे एक प्रूव्ड मिसबिहेवियर इनकपॅसिटी हे 2 रीजन्स इथे महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. ठीक आहे. आर्टिकल 124मध्ये याच्याबद्दल चर्चा केली गेलेली आहे. ठीक आहे. आणि इथे ज्यावेळेस आपण रिमूव्हलची गोष्ट करतो तर रिमूव्हल हे पार्लमेंटकडेच तो अधिकार आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसच्या रिमूव्हलचा. आता प्रेसिडेंट इथे तशी ऑर्डर देतात. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट तुमच्या लक्षात घ्यायचं आहे की अंतिम निर्णय हा पार्लमेंटद्वाराच होत असतो. पार्लमेंटने जर इथे स्पेशल मेजॉरिटी तर आता याच्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी कशी तर याच्या स्पेशल मेजॉरिटीमध्ये 2 कंडिशन्स फुलफिल झाल्या पाहिजे. पहिली अशी की तुमच्या 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग ही एक पहिली कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली पाहिजे. प्लस प्रेझेंट अँड वोटिंग 2/3 शिवाय इथे दुसरी जी कंडिशन आहे तर ती दुसरी कंडिशन म्हणजे इथे तुमची जी ॲब्सल्यूट मेजॉरिटी आहे तर ॲब्सल्यूट मेजॉरिटीसुद्धा इथे ही कंप्लीट केली गेलीच पाहिजे. हे 2 कंडिशन्स इथे महत्त्वाचे आहेत की प्रेझेंट अँड वोटिंगचं 2/3 आणि ॲब्सल्यूट मेजॉरिटी ह्या दोन्ही कंडिशन जर इथे फुलफिल झाल्या दोन्ही हाऊसेसद्वारा म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा दोघींना इथे ह्या 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग प्लस ॲब्सल्यूट मेजॉरिटी. तर ॲब्सल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय टोटल हाऊसच्या जी टोटल स्ट्रेंथ ऑफ दी हाऊस आहे टोटल स्ट्रेंथ ऑफ दी हाऊसच्या 50% प्लस याला म्हटलं जातं ॲब्सल्यूट मेजॉरिटी. तर प्रेझेंट अँड वोटिंग 2/3 जर समजा ही ॲब्सल्यूट मेजॉरिटीपेक्षा जर कमी असेल तर ते रिमूव्हल होऊ शकत नाही. तर 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग शुड बी इक्विव्हॅलेंट ऑर मोर दॅन ॲब्सल्यूट मेजॉरिटी. हा पॉईंट इथे अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा. ठीक आहे. तर इथे जर दोन्ही हाऊसेसने ह्या दोन्ही कंडिशन फुलफिल केल्या आणि हे मोशन जर पास केलं तर इथे त्यांना त्यांच्या पदावरून हटवलं जाऊ शकतं. आता इम्पिचमेंट प्रोसेस जी आहे तर पॉलिटीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा ही एक सबस्टॅन्टिव्ह मोशन मानली जाते. आपल्या पार्लमेंटमधल्या ज्या काही मोशन्स आहेत तर आपण 3 प्रकारचे मोशन असतात. सबस्टॅन्टिव्ह मोशन, सबस्टिट्यूट मोशन आणि सबसिडियरी मोशन. सबसिडियरी मोशनचे आणखी 3 उपप्रकार आहेत की जसं ॲन्सिलरी मोशन, सुपरसिडिंग मोशन, अमेंडमेंट. तर त्याच्यातली ही सबस्टॅन्टिव्ह मोशन ह्या कॅटेगरीमध्ये ही रिमूव्हल प्रोसेस मानली गेलेली आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत कुठलेही जज हे रिमूव्ह केले गेलेले नाही आहेत आणि इम्पिचमेंट असा हा शब्द शक्यतोवर प्रेसिडेंट त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीच वापरला जातो. जजेससाठी रिमूव्हल हा शब्द इथे आत्तापर्यंत जो आहे तो यूज केला गेलेला आहे. ठीक आहे. आता याच्या आधीच्या केसेस जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगतो की जस्टिस सौमित्र सेन कलकत्ता हायकोर्टचे ते जज होते आणि राज्यसभेने तर त्यांना हटवण्यासाठीचं मोशन पास पण केलं होतं. लोकसभा पास करेल त्याच्या आधीच त्यांनी इथे रिझाईन केलं. त्याच्यानंतर अजून एक केस होती जस्टिस व्ही रामास्वामी, जस्टिस PD दिनकरन. ठीक आहे. त्यानंतर जस्टिस B पारदीवाला आणि जस्टिस SK गांगुली. तर आता इथे हे जे अर्लियर केसेस मी तुम्हाला सांगितलं तर ते कुठल्या कुठल्या हायकोर्टमध्ये जजेस होते हे मॅच द पेअरमध्ये कदाचित
तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्समध्ये. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आत्तापर्यंत कोणते कोणते हायकोर्ट्स होते की ज्या हायकोर्टच्या जजेसच्या विरोधात इथे ही रिमूव्हल प्रोसेस सुरू केली गेली होती. तर अशा प्रकारचा एक फ्रेमवर्क क्वेश्चनचा प्रीमध्ये राहू शकतो. आता इथे ही जी केस आहे रिमूव्हलची, तर लक्षात घ्या याच्यासाठी एक डेडिकेटेड जजेस एन्क्वायरी ॲक्ट हा याच्यासाठी बनवलेला आहे 1968. आणि मित्रांनो, ह्या जजेस एन्क्वायरी ॲक्टमध्ये ही सगळी डिटेल प्रोव्हिजन दिलेली आहे की कशा पद्धतीने जजेसला रिमूव्ह केलं जाऊ शकतो. आता ह्या जजेस एन्क्वायरी ॲक्टमध्ये जे म्हटलं गेलेलं आहे हे लक्षात घ्या, इथे फक्त एखाद्या कुठल्या मेंबरच्या सांगण्यावरून जजेसला रिमूव्ह केलं जाऊ शकत नाही. कमीत कमी 100 लोकसभाचे MP किंवा 50 राज्यसभाचे मेंबर ऑफ पार्लमेंट यांचं एक ॲप्लिकेशन इथे लागू शकतं. त्यानंतर ती जी काही मोशन असेल तर ती ॲक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट करणं हे कम्प्लिटली असतं प्रिसाइडिंग ऑफिसरच्या हातात. जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत म्हणजे लोकसभेचे सभापती असतील किंवा राज्यसभेचे अध्यक्ष, हे ह्या मोशनला रिजेक्ट पण करू शकतात. त्यांनी जर ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच इथे रिमूव्हल प्रोसेस स्टार्ट नाही होत. जर समजा त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे एक तुमची एन्क्वायरी कमिटी ही सेटअप केली जाते आणि ती एन्क्वायरी कमिटी इथे त्या जजेसच्या विरोधात जे काही ॲलिगेशन्स आहेत त्याची इन्व्हेस्टिगेशन करतात. तर ह्या एन्क्वायरी कमिटीमध्ये असतील चीफ जस्टिस ऑफ इंडिया. जर समजा चीफ जस्टिस ऑफ इंडिया बिझी असतील तर ते अदर जज ऑफ सुप्रीम कोर्ट त्यांना इथे अपॉइंट करतील. जर समजा रिमूव्हल हे CJI यांचंच होणार असेल तर मग अदर जज ऑफ सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये असतील, प्लस इथे हायकोर्टचे चीफ जस्टिस असतील, प्लस एक इमिनंट ज्युरिस्ट. यांच्याद्वारे जे काही मॅटर आहे त्याला इन्व्हेस्टिगेट केलं जाईल. मग ह्या कमिटीचा इथे एक रिपोर्ट येईल आणि त्या रिपोर्ट आल्यानंतर मग इथे पार्लमेंटमध्ये रिमूव्हल प्रोसेस स्टार्ट होते. तर ही एक अतिशय लेंदी प्रोसेस आहे आणि ह्या लेंदी प्रोसेसलाच इथे एक्सप्लेन केलं गेलेलं आहे जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968मध्ये. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर जस्टिस वर्मा केस, त्याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं काय होतं. तर ही जी 3 मेंबर्सची एन्क्वायरी कमिटी होती तर ही लोकसभेने कॉन्स्टिट्यूट केली होती. ठीक आहे, त्याचा रिपोर्ट इथे आलेला आहे पार्लमेंटमध्ये आणि आता त्यांच्या अगेन्स्टचे जे चार्जेस आहेत तर त्या चार्जेसच्या अनुषंगाने इथे पुढची जी आवश्यक ती कारवाई किंवा चर्चा जी आहे ती सुरू होणार आहे. ठीक आहे, तर आता याच्या बाबतीत इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की जस्टिस वर्मांनी असं सांगितलं की मला माहितीच नाही की माझ्या घरामध्ये कॅश होती, मी बाहेर गेलो आणि कदाचित कोणी इथे कॅश माझ्या घरी ठेवून गेलं होतं. तर अतिशय इंटरेस्टिंगशी ही केस आहे आणि आता अतिशय महत्त्वाचं हे ठरेल पुढे पार्लमेंट याच्यावर काय निर्णय घेते आणि न्यायपालिकेची याच्यासाठीची काय रिॲक्शन असू शकते. तर आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती ही मिळेलच. ठीक आहे, इथे सत्यजित सरांनी प्रीसाठी सुद्धा एक प्रश्न बनवलेला आहे, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर जी मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कदाचित इथे त्यांचं ही जी केस आहे ही केसचा जर तोपर्यंत निर्णय येऊन गेला तुमच्या मेन्सपर्यंत तर हा प्रश्न येऊ शकतो किंवा इन्स्टेड ऑफ मेन्शनिंग हिज नेम, त्यांचं नाव न विचारता इथे कदाचित ओव्हरऑल इम्पिचमेंट प्रोसेस, expose the important gaps in India's mechanism for ensuring judicial accountability in this context, examine the constitutional and statutory framework for the removal of judges. तर ह्या एक ओव्हरऑल प्रोसेस जजेस एन्क्वायरी ॲक्ट याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचा जो महत्त्वाची न्यूज आहे, पुढची न्यूज आहे केरळम. आता केरळ ह्या राज्याचं नाव बदलून केरळम करण्यात आलेलं आहे. तर केरळम हे नाव झाल्यामुळे याच्याशी संबंधित जी काही एक पार्लमेंटरी प्रोसिजर आहे तर ह्या पार्लमेंटरी प्रोसिजरला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता केरला ऑल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 हे इथे आलेलं आहे. आता प्रोसिजर काय असते हे पहा, लक्षात घ्या. इथे मेन्शन केलेल्या आहेत या प्रोव्हिजन आपल्या आर्टिकल 3मध्ये. आर्टिकल 3 इज ऑल अबाउट द रीअरेंजमेंट
इंटरनल रिॲडजस्टमेंट किंवा इंटरनल रिअरेंजमेंट हे आपल्या आर्टिकल 2 हा पॉईंट इथे मेन्शन करण्यात आलेला आहे. तर ह्या इंटरनल रिॲडजस्टमेंटच्या फिलॉसॉफीवरच किंवा ह्या अनुषंगानेच केरळ राज्याचं नाव जे आहे हे केरळम करण्यात येतं आहे. तर इथे सगळ्यात पहिले हा जो निर्णय आहे इंटरनल रिॲडजस्टमेंटचा, हा इंटरनल रिॲडजस्टमेंटचा निर्णय इथे पार्लमेंटलाच घ्यावा लागतो. ठीक आहे, पार्लमेंट सिम्पल मेजॉरिटीने हा निर्णय घेते. आता हे जे बिल आहे इंटरनल रिॲडजस्टमेंटचं, तर भारताच्या राष्ट्रपतींना हे बिल पार्लमेंटमध्ये त्याच्यावर प्रोसेस सुरू होण्याच्या आधी त्या संबंधित राज्याला पाठवावं लागेल. त्याचं ओपिनियन काय आहे, पण एक लक्षात घ्या, संबंधित राज्याचं जे काही ओपिनियन असेल तर ते बाइंडिंग नसतं, बंधनकारक नसतं. पार्लमेंटने जर ठरवलेलंच असेल की केरळचं नाव केरळम करायचं आहे तर ते केरळम होणारच आहे. त्याला केरळाने विरोध जरी केला केरळने, तरी केरळ म्हणजे त्यांच्या विधानसभेने, तरी ते नाव केरळम होणारच आहे. तर पार्लमेंटवर ते बंधनकारक नसतात त्यांचे सजेशन्स, हे एक लक्षात घ्या. ठीक आहे, आणि पार्लमेंटला मित्रांनो इथे सिम्पल मेजॉरिटीने हा निर्णय घ्यायचा असतो. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे की सिम्पल मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे नेमकी काय. ठीक आहे, आता जर समजा हा निर्णय पार्लमेंटने स्वतः राज्याला घ्यायचा असेल तर मग काय करावं लागेल. समजा जर केरळच्या बाबतीत जर आपण बघितलं तर केरळ विधानसभा इथे ही प्रोसेस इनिशिएट करेल. त्यांना हे रिझॉल्युशन पास करावं लागेल. हे रिझॉल्युशन पास केल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवावं लागेल, युनियन होम मिनिस्ट्रीकडे स्पेसिफिकली, आणि तिथे त्यांच्याकडे गेल्यानंतर मग पुढची जी पार्लमेंटरी प्रोसेस आहे ही सुरू होते. तर इथे सिम्पल मेजॉरिटीने ते पास होतं बिल. भारताचे राष्ट्रपती त्याला संमती देतात आणि नंतर मग जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यानंतर त्याचं नाव केरळहून केरळम होईल. ठीक आहे, तर हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. तर ही जी केरळचं नाव केरळम बनण्याची जी प्रक्रिया आहे, तर केरळमसाठी इथे केरळा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने, केरळ विधानसभेनेच इथे हे रिझॉल्युशन पास केलं होतं आणि त्यांनी अशी रिक्वेस्ट केली की त्यांच्या राज्याचं नाव केरळवरून केरळम करण्यात यावं. ठीक आहे, तर हा एक पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. आता मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की हा जो काही निर्णय इथे घेतला गेलेला आहे, ही जी काही इंटरनल रिॲडजस्टमेंट होते आहे, तर त्या इंटरनल रिॲडजस्टमेंटला आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानू शकतो का? कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे हिंदुस्तान टाइम्सची ही न्यूज आहे की रेकमेंडेशन्स फॉर नॅशनल अर्बनायझेशन पॉलिसी, शहरीकरण ज्या वेगाने वाढतं आहे त्याच्या संदर्भात इथे हा एक रिपोर्ट प्रिपेअर केला आहे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट WRI इंडिया यांनी. आता जी इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे आपल्या प्रधानमंत्रींची, त्यांच्याद्वारे त्यांना तसं सांगण्यात आलं होतं की ह्या रॅपिडली जी काही अर्बनायझेशन होतं आहे, शहरीकरणचा जो वेग वाढलेला आहे, तर त्याच्यानुसार इथे एक रिपोर्ट बनवा, शहरांमधल्या समस्या काय काय आहेत. तर त्यांनी ह्या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की जसं मेनी सेन्सेस टाउन्स रिमेन्स अंडर रुरल गव्हर्नन्स, म्हणजे शहरीकरण झालं असलं तरी ते आत्तापर्यंत तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच काम करतात, त्या कॉर्पोरेशनच्या अंडर आलेले नाहीत. म्हणजे जे काही आपलं अर्बन लोकल गव्हर्नमेंट आहे तर त्या अर्बन लोकल गव्हर्नमेंटचा अजून तिथे रोल सुरू झालेलाच नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक डम्पिंग ग्राउंड जो वेस्ट आहे कचरा, तर त्याची एक गंभीर समस्या. कदाचित तुम्हाला माहिती असेल आपल्या पुण्यापासूनच जवळ उरळी कांचनमध्ये एक खूप मोठा उठाव झाला होता की कारण पुण्यातला जो कचरा आहे तर तो उरळी कांचनमध्ये जात होता. तिथल्या गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी खूप मोठा उठाव केला, त्यांना त्याच्यामुळे त्रास होत होता. तर हे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत. तर इथे या कमिटीने ज्या शहरीकरणाच्या संबंधित समस्या आहेत त्या इथे त्यांनी हायलाईट केलेल्या आहेत. काही फॅक्ट्स इथे नमूद केलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की एकदा गो थ्रू करा. याच्यावर काही प्रश्न इथे सत्यजित सरांनी फ्रेम केलेला आहे. मेन्सचा सुद्धा एक प्रश्न इथे फ्रेम केलेला आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या प्रश्नामधले इम्पॉर्टंट कीवर्ड्स कोणते आहेत हे तुम्हाला हायलाईट करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर समजा तुम्ही याचं उत्तर लिहिलं तर ते सुद्धा, त्याची PDF सुद्धा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्यानंतर आजची शेवटची न्यूज आहे, द प्रिंटने ही कव्हर केलेली आहे की नासाने इन्व्हाइट केलं इस्रोला टू जॉईन मून बेस प्रोग्राम, एक्सपांड इंडियाज US स्पेस कोऑपरेशन. तर इथे नासाने इंडियाला इन्व्हाइट केलं आणि निश्चितपणे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनाही माहिती असेल की इस्रो जी आहे ती अतिशय
पॉकेट फ्रेंडली असे प्रोजेक्ट इथे रन करते. जेवढा खर्च नासा करतो त्याच्यापेक्षा अतिशय कमी खर्चात आपण आपले कितीतरी हे स्पेस मिशन सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. तर मून बेस प्रोग्राम जो आहे हा नासाचा आहे. इथे यांना एक सस्टेन ह्युमन प्रेझेन्स नियर द लुनार साऊथ पोल. तर मित्रांनो, साऊथ पोल की नॉर्थ पोल हा एक प्रश्न विचारला गेला, तर साऊथ पोल हा एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मून बेस इज ह्युमॅनिटीज फर्स्ट लुनार आउटपोस्ट असणार आहे. अ प्लेस वेअर ॲस्ट्रोनॉट्स विल लिव्ह, वर्क अँड एक्सप्लोर नियर दी मून्स साऊथ पोल. म्हणजे फिरायला जाऊ शकता. फिरायला म्हणजे लिटरली फिरणार नाही, ते तिथे एक रिसर्चच्या पर्पजसाठी ते तिथे राहतील, थांबतील, काम करतील. जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या आर्टिक आणि अंटार्टिक ह्या खंडांमध्ये, ह्या ठिकाणी, ह्या पोलला ज्या पद्धतीने वैज्ञानिक जाऊन तिथे राहतात, संशोधन करतात, तर तसंच आता इन्स्टेड ऑफ आर्टिक अंटार्टिक इथे आता जाऊन साऊथ पोलवर, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या साऊथ पोलवर जसं काही रिसर्च स्टेशन्स आहेत, तसे आता डायरेक्ट चंद्राच्या साऊथ पोलवर हे रिसर्च सेंटर इथे असणार आहेत. ठीक आहे. तर जेणेकरून चंद्रावर ज्या काही उपलब्ध तुमचे रिसोर्सेस असतील, संसाधनं असतील, त्याच्याबद्दलसुद्धा इथे माहिती भेटत राहील. आणि याची एक कंप्लीट फेज त्याची माहिती इथे दिलेली आहे. प्रिलिम्समध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रीच्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न आहे, त्यालासुद्धा तुम्ही एकदा गो थ्रू करा आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाच्या काही न्यूज. आय होप तुमच्या ह्या न्यूज ॲनालिसिसमुळे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होत असेल. आणि जर तुमच्यासुद्धा काही न्यूज असतील ज्या तुम्हाला डिकोड करायचं आहे, ज्याचं तुम्हाला ॲनालिसिस हवं आहे, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मी त्या न्यूजलासुद्धा इथे निश्चितपणे तुमच्यासाठी डिकोड करून देईल. तर भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. उद्याच्या न्यूज आपण पुन्हा डिकोड करूयात. त्यासाठी आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.